नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या. 2025 मध्ये अतिशय महत्त्वाच्या पोस्टवर वेगवेगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि आगामी परीक्षामध्ये म्हणजे जसं की 28 सप्टेंबर या दिवशी एम-पी-एस-सीची प्रिलिम आहे. नोव्हेंबरमध्ये कंबाईनची प्रिलिम आहे आणि मध्यंतरीच्या काळात ग्रुप सीची मेन्स आहे. आणि वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षा, बँकिंग परीक्षा आणि इव्हन आगामी काळामध्ये तलाठी परीक्षा देखील नियोजित आहे. तर या सर्वच परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशा महत्त्वाच्या नियुक्त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सुरुवात करूया. आर-बी-आयचे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. 11 डिसेंबर 2024 या दिवशी त्यांनी हा पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ हा आता 3 वर्षांचा असणार आहे. त्यांचं शिक्षण आता पाहूया. आय-आय-टी कानपूर येथून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स यामध्ये इंजिनिअरिंग पदवी घेतलेली आहे. प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका येथून पब्लिक पॉलिसीमध्ये त्यांनी मास्टर्स पदवी मिळवलेली होती. त्यांचा प्रशासकीय अनुभव पाहता 1990च्या आय-ए-एस बॅचचे राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2022 मध्ये वित्तीय सेवा सचिव म्हणून कार्य केलेले आहे. तर 2022 ते 2024 मध्ये महसूल सचिव भारत सरकार म्हणून कार्य केलेले आहे. आणि या अगोदर ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. तसेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील राहिलेले आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आर-बी-आयचे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राहुल भालचंद्र पांडे यांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिलेली होती. त्याचवेळी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना माहिती आयुक्त म्हणून शपथ दिलेली होती. आता थोडक्यात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त याबद्दलची प्रक्रिया जाणून घेऊया. माहिती आयुक्तांची नियुक्ती ही राज्यपालांद्वारे केली जाते आणि यामध्ये मुलाखत समितीचा समावेश असतो. त्यामध्ये निवड समिती म्हणजे महत्त्वाचे म्हणजे त्याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री अशा 3 सदस्यीय निवड समितीद्वारे मुख्य माहिती आयुक्त यांची निवड केली जाते. या समितीच्या शिफारशींवरूनच राज्यपाल अंतिम नियुक्ती करतात. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे. त्यानंतर कायदा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. 23व्या भारतीय कायदा आयोगाची स्थापना झाल्यानंतर 7 महिन्यांनी म्हणजेच केंद्र सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केलेली आहे. थोडक्यात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्याबद्दल जाणून घेऊया. 15 मे 1958 या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. बी-एस-सी फिजिक्स आणि एल-एल-बी असे त्यांचे शिक्षण झालेले होते. 1981 मध्ये राजस्थानच्या बार काउन्सिलमध्ये त्यांनी नोंदणी केलेली होती. 2004 ते 2015 या कालावधीमध्ये राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. 2015 ते 2016 यामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, 2016 ते 2018 कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, 2018 ते 2023 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि 2019 ते 2023 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. अशा पद्धतीने त्यांचा प्रवास राहिलेला आहे. आणि आता नुकतेच 23व्या भारतीय कायदा आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्याच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची निवड झालेली आहे. त्यानंतर सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून तुहिन कांत पांडे यांची आता नुकतीच नियुक्ती झालेली आहे. केंद्र सरकारने 27 फेब्रुवारी 2025 रोजी वित्त व आर्थिक सेवा मंत्रालयाचे महत्त्वाचे सचिव तुहिन कांत पांडे यांची भारतीय प्रतिभूती व विनिमय महामंडळ म्हणजे सेबी याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. 1987च्या तुकडीतील ओडिशा केडरचे आय-ए-एस अधिकारी असलेले पांडे यांनी मागील काही वर्षांमध्ये वित्तीय धोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. पांडे यांची नियुक्ती ही 5 वर्षांच्या कालावधीसाठी झाली. ते 2019 ते 2025 या दरम्यान अर्थ मंत्रालयातील गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे म्हणजेच दीपम या विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. 1965 मध्ये जन्मलेले पांडे यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली होती आणि त्यानंतर बर्मिंगहम विद्यापीठ म्हणजे UK येथून त्यांनी MBA केलेले होते. लक्षात घ्या सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिन कांत पांडे. त्यानंतर AIIBचे अध्यक्ष म्हणून आता नुकतेच अजय भूषण प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. माजी अर्थसचिव आणि देशाच्या ऑडिटर जनरलचे प्रमुख अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेत
म्हणजेच AIIB याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी राजीव कुमार यांच्यानंतर पदभार घेतला असून मार्च 2025 पासून ते या बँकेचे नवीन अध्यक्ष व राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून कार्य करणार आहेत. 1984च्या तुकडीतील IAS अधिकारी असलेल्या पांडे यांनी यापूर्वी UIDAIचे प्रमुख मुख्य अधिकारी म्हणून काम केलेले आहे. थोडक्यात AIIB याबद्दल माहिती पाहूया. 16 जानेवारी 2016 या दिवशी AIIB म्हणजे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक याची स्थापना झालेली होती. याचे मुख्यालय बीजिंग, चीन या ठिकाणी आहे. यामध्ये 110 सदस्य देश असून या बँकेचे उद्दिष्ट काय आहे? तर आशियातील आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी एकत्रित गुंतवणूक करणे. ही जागतिक दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास संस्था आहे आणि आता याच्या अध्यक्षपदी अजय भूषण प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. पुढची महत्त्वाची नियुक्ती म्हणजे NHRCचे अध्यक्ष म्हणून व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणजेच NHRCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांनी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ 1 जून 2024 रोजी पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आता रामसुब्रमण्यम हे NHRCचे नवे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारणार होते. त्यांची न्यायिक सेवा आणि अनुभव याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांनी 23 पेक्षा जास्त वर्ष मद्रास उच्च न्यायालयात वकिली केलेली होती. 2006 ते 2016 या दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. 2016 ते 2019 या दरम्यान तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. जून ते सप्टेंबर 2019 या दरम्यान हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर 2019 ते 2023 या दरम्यान भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. लक्षात घ्या, NHRCचे अध्यक्ष व्ही. रामसुब्रमण्यम. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांना 3 महिने मुदतवाढ भेटलेली आहे. त्यांची मुदतवाढ ही 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी असणार आहे. राजेश कुमार 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होणार होते. ते 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. 30 जून 2025 रोजी सुजाता सौनिक यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक सेवानिवृत्त झाल्याने राजेश कुमार यांची नियुक्ती झालेली होती. 1988च्या तुकडीचे ते सनदी अधिकारी आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर राजेश कुमार मीना. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून टी. रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टी. रविशंकर यांची 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. टी. रविशंकर हे सध्या RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य श्री अजय नारायण झा यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिलेला होता आणि त्यांच्या जागी टी. रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. थोडक्यात 16व्या वित्त आयोगाची रचनेबद्दल माहिती पाहूया. 16व्या वित्त आयोगाचे रचनेचे अध्यक्ष आहेत श्री अरविंद पनगारिया. पूर्णवेळ सदस्य आहेत श्रीमती ॲनी मॅथ्यू आणि श्री मनोज पांडा. अर्धवेळ सदस्य आहेत टी. रविशंकर आणि सौम्य कांती घोष. 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत ऋत्विक रंजनम पांडे आणि या 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ असणार आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. खूप महत्त्वाची अशी बातमी आहे ही. 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य टी. रविशंकर. आणि एकंदरीतच आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वित्त आयोगाबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 16व्या वित्त आयोगाची संपूर्ण रचना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, अध्यक्ष श्री अरविंद पनगारिया, पूर्णवेळ सदस्य श्रीमती ॲनी मॅथ्यू आणि श्री मनोज पांडा, अर्धवेळ सदस्य टी. रविशंकर आणि सौम्य कांती घोष, सचिव ऋत्विक रंजनम पांडे आणि कार्यकाळ त्यांचा आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. त्यानंतर पुढची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे IRDAI याचे नवीन अध्यक्ष आहेत अजय सेठ. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAI या देशातील महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे लवकर असेल तोपर्यंत त्यांची नेमणूक लागू राहील. अजय सेठ कोण आहेत? तर 1987 बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. आर्थिक धोरण निर्मिती, वित्त क्षेत्र आणि नियामक सुधारणा यामध्ये 30 पेक्षा अधिक वर्षांचा त्यांचा प्रशासकीय अनुभव आहे. हे पद देबाशिष पांडा यांच्या कार्यकाळानंतर
13 मार्चपासून रिक्त होते. ही नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजूर केलेली आहे. आता याचं महत्त्व काय आहे? तर विमा क्षेत्राच्या नियमनासाठी IRDAI ही एक अत्यंत निर्णायक संस्था आहे आणि अनुभवी अधिकाऱ्याच्या नेतृत्वामुळे धोरणात्मक बदलांना आता गती मिळणार आहे. त्यानंतर सध्यासाठी सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले हे व्यक्तिमत्व आहेत. भूषण गवई हे माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा. सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये 24 नोव्हेंबर 1960 या दिवशी झाला होता. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केलेली होती आणि काही काळ त्यांनी मुंबई व अमरावतीमध्ये काम केले. 4 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात ते न्यायाधीश झाले. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा देखील सुरू केलेल्या आहेत, ज्या आपल्याला साठी महत्त्वाच्या आहेत. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून 1 दिवस निश्चित केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे नागपूर बार असोसिएशनमधून सरन्यायाधीश झालेले होते आणि भूषण गवई हे आता तिसरे नागपूर बार असोसिएशनचे सदस्य आहेत आणि जे की सरन्यायाधीश झालेले आहेत. लक्षात घ्या, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई. पुढची पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे PFRDAच्या अध्यक्षपदी शिवसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवसुब्रमण्यम रमन यांनी निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDAच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेली आहेत. यांचे पूर्वाध्यक्ष होते मे 2025 मध्ये निवृत्त झालेले दीपक मोहंती. यांच्यानंतर ही जबाबदारी रमन यांच्याकडे आलेली आहे. केंद्र सरकारने 8 एप्रिल रोजी रमन यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी केलेली असून ही 65 वर्षापर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत वैध राहणार आहे. शिवसुब्रमण्यम हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत. तसेच त्यांच्याकडे काही सेवा अनुभव देखील आहे, जो म्हणजे भारतीय लेखापरीक्षण व लेखा सेवा म्हणजेच IAAS चे 1991 बॅचचे ते अधिकारी आहेत. देशाच्या निवृत्ती वेतन धोरणामध्ये महत्त्वाची भूमिका ते आता बजावणार आहेत. लक्षात घ्या, PFRDAच्या अध्यक्ष शिवसुब्रमण्यम. त्यानंतर पुढचे म्हणजे IMFचे कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 28 ऑगस्ट 2025 या दिवशी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे RBIचे माजी गव्हर्नर आहेत. त्यांनी पदभार ग्रहण करण्याच्या तारखेपासून 3 वर्षांसाठी त्यांचा कालावधी असणार आहे. IMFच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. उर्जित पटेल हे भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या देशांच्या गटाचे नेतृत्व करणार आहेत. उर्जित पटेल यांच्या करिअरची सुरुवात देखील IMF पासून झालेली होती. 1990 ते 1995 दरम्यान त्यांनी IMF अर्थशास्त्री म्हणून काम केलेले होते. सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंत RBIचे 24वे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेले होते. त्यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी RBI कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिलेला होता. नोटबंदी हा निर्णय त्यांच्याच कार्यकाळामध्ये झालेला होता. पटेल यांचा जन्म नैरोबी म्हणजे जी केनिया या देशाची राजधानी आहे, या ठिकाणी झालेला होता. लक्षात असू द्या, IMFचे कार्यकारी संचालक उर्जित पटेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काही महत्त्वाच्या चर्चेतील महिला पाहणार आहोत. तर मोहना सिंग या तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट म्हणून त्या नियुक्त झाल्या होत्या. अवनी चतुर्वेदी या सुखोई फायटर जेट याच्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला आहेत शुभांगी सिंग. त्यानंतर भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट आहेत लेफ्टनंट शिवांगी. त्यानंतर भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट या आस्था पुनिया या बनलेल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट आहे भावना कांत. जामवाल एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी आहे कर्नल अंशू. आणि सुखोई 30 MKI मध्ये उड्डाण करणारी पहिली महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण वेगवेगळ्या परीक्षामध्ये चर्चेतील ज्या महिला आहेत यांच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो आणि या सर्व ज्या काही डिफेन्स क्षेत्राशी निगडीत अशा महिला आहेत, या आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाच्या आहेत. मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी, शुभांगी सिंग, लेफ्टनंट शिवांगी, आस्था पुनिया, भावना कांत, कर्नल अंशू आणि प्रतिभाताई पाटील या सर्व महिला आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
त्यानंतर काही संवैधानिक पदे ज्यावर आता नुकत्याच नियुक्त झाले आहेत, यांचे एकत्रितपणे आपण एकदा रिव्हिजन करूया. भारताचे 51वे सरन्यायाधीश होते संजीव खन्ना आणि भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई. भारताचे 15वे कॅग आहेत के. संजय मूर्ती. भारताचे 26वे आरबीआय गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. सध्यासाठी NCSCचे चेअरमन आहेत किशोर मकवाना. NCST चेअरमन आहेत अंतरसिंग आर्य. NWC म्हणजे वुमन चेअरमन आहेत, नॅशनल वुमन कमिशनचे चेअरमन आहेत विजया रहाटकर. UPSCच्या चेअरमन आहेत प्रीती सुदान आणि डॉक्टर अजय कुमार. आता हे यांची नियुक्ती झालेली आहे नुकतीच. महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी फर्स्ट वुमन होत्या सुजाता सौनिक. महाराष्ट्राचे 26वे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा व इतर डीजी पदे आपण थोडक्यात पाहूया. NSGचे डीजी आहेत बी श्रीनिवासन. SPGचे डीजी आहेत आलोक शर्मा. RPFच्या डीजी ज्या पहिल्या महिला देखील ठरलेल्या आहेत त्या आहेत सोनाली मिश्रा. आसाम रायफलचे डीजी आहेत विकास लखेरा. NDRFचे डीजी आहेत पियुष आनंद. SSBचे डीजी आहेत संजय सिंगल आणि NCCचे डीजी आहेत गुरबिल पाल सिंग. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे याचे डीजी आहेत अनुराग गर्ग. CRPFचे डीजी आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग. होमगार्डचे डीजी आहेत SBK सिंग. ITBPचे डीजी आहेत राहुल रसमगोत्रा. तटरक्षक दलाचे डीजी आहेत परमेश शिवमणी. BSFचे डीजी आहेत दलजित सिंग चौधरी आणि CISFचे डीजी आहेत राजीवेंद्र सिंह भट्टी. हे केंद्रीय सुरक्षा आणि इतर डीजी पदे आपण आता पाहिली आले आहेत. त्यानंतर थोडक्यात आपण सैन्य दल प्रमुख यांबद्दलची माहिती पाहूया. सध्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून नियुक्त झालेले आहेत जनरल अनिल चौहान. त्यानंतर आर्मी प्रमुख सध्या आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. नेव्ही प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि एअरफोर्स प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर संस्था ज्या आपल्या भारतामध्ये आहेत त्यांचे थोडक्यात आपण प्रमुख पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे NSCचे प्रमुख आहेत अजित डोवाल. रॉचे चीफ आहेत पराग जैन आणि इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IBचे चीफ आहेत तपन कुमार डेका. आता इतर काही महत्त्वाची पदे आपण थोडक्यात पाहूया. डायरेक्टर ऑफ SVPNPA स्वप्नपा म्हणजेच IPSची जी ट्रेनिंग ज्या ठिकाणी होते त्याची सध्या हैदराबाद येथील जी ही संस्था आहे याचे डायरेक्टर आहेत अमित गर्ग. LICचे MD किंवा CEO आहेत R दोरईस्वामी. NFRAचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता. IRDAIचे अध्यक्ष आहेत अजय सेठ. संसद टीव्हीचे CEO आहेत उत्पल कुमार. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र संचालक आहेत डॉक्टर A राजाराजन. ICCचे CEO दुसरे भारतीय आहेत संजोग गुप्ता. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड MD आहेत प्रिया नायर, ज्या पहिल्या महिला देखील ठरलेल्या आहेत. त्यानंतर बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत अजय सिंग. दिल्ली पोलीस आयुक्त आहेत सतीश गोलचा. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत श्रीनिवासन के स्वामी. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाचे नुकतेच सचिव झालेले आहेत राजीव प्रताप रूडी. SMFG इंडिया क्रेडिटचे MD आणि CEO आहेत रवी नारायणन. नॅशनल मीडिया आणि एंटरटेनमेंट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत गौरव बॅनर्जी. टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष आहेत नोएल एन टाटा. M16 जी UKचे आहे याचे पहिल्या महिला संचालक झालेले आहेत ब्लेज मेट्रेवली. NPCIचे संचालक आहेत सोहिनी राजोला आणि इस्रोचे सध्याचे 11वे अध्यक्ष आहेत डॉक्टर V नारायणन. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या 2025 या वर्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या. आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या सर्व नियुक्त्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि हा संपूर्ण व्हिडिओ या परीक्षेच्या अनुषंगाने डेडिकेटेड होता. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.